2 लाख दिव्यांनी उजळून निघाली प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी. शरयू घाटावर रामभक्तांकडून दीपोत्सव साजरा. अयोध्येतील रामनवमीला दुपारी 12 वाजता रामलल्लाचा सूर्यटिळक. रामलल्लाच्या सूर्यटिळकादरम्यान त्यांच्या कपाळावर 4 मिनिटं किरणोत्सव. रामनवमीनिमित्त नागपुरात शोभायात्रा. रामाच्या रथावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी. नागपुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा. विविध प्रकारचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. जय श्रीरामच्या घोषणेनं शहर दुबदुबलं. शिर्डीत प्रभू रामाची सोन्याच्या रथातून निघाली मिरवणूक. विविध ढोल ताशा पथकं आणि लेझिम पथकासह निघालेली मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू. रामनवमीनिमित्त शिर्डीत निशान मिरवणूक. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला भगवा आणि हिरवा ध्वज एकत्र घेऊन शोभा मिरवणूक. भंडाऱ्यात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक. रामभक्त मोठ्या संख्येनं शोभायात्रेमध्ये सहभागी. परभणीत रामनवमीचा उत्साह शिगेला. अयोध्येतील राममूर्ती सजीव देखावा. कांतारा फेम पंजुर्ली देव. भव्य दिव्य हनुमान शोभायात्रेचं विशेष आकर्षण. धाराशिवच्या कसबे तडवळेमध्ये प्राचीन राममंदिरात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा. प्राचीन काळात प्रभू श्रीराम या ठिकाणी येऊन गेल्याची आख्यायिका. पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा. राममूर्तीवर फुलांची उधळण. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. गोंदियाच्या आमगावातील प्राचीन राजा रामलल्ला सरकार मंदिरात रामनवमीनिमित्त महाआरतीचं आयोजन. महाआरतीला हजारो भाविकांची उपस्थिती. भंडाऱ्यात श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह सोहळा संपन्न. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव. वर्ध्याच्या गिरड इथं रामजन्मोत्सव उत्साहात साजरा. यावेळी महिलांनी केली रामलल्ल्याची विधिवत पूजा. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे गावात श्रीराम मंदिरात जन्मोत्सव. भाविकांची अलोट गर्दी. प्रभू रामचंद्र यांचा जन्म होताच किरणोत्सवाद्वारे श्रीराम मूर्तीवर सूर्यप्रकाश. रायगडच्या माणगावात राम जन्मोत्सव सोहळा संपन्न. प्रभू रामचंद्रासाठी आकर्षक लाकडी पाळणा सजवण्यात आला होता. रामनवमीनिमित्त नाशिकच्या तपोवनातील रामसृष्टी इथं दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रामायण काळात प्रभू श्रीरामांनी तपोवनमध्ये वनवास केल्याची आख्यायिका. सिंधुदुर्गात रामनवमीचं औचित्य साधून प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 फूट उंचीचं रामाचं वाळू शिल्प साकारलं. वाळू शिल्प साकारण्यासाठी लागला 3 तासांचा अवधी. रामनवमीनिमित्त मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात भव्य शोभायात्रा. मोठ्या संख्येनं भक्तांची उपस्थिती. रामनवमीनिमित्त बीडमध्ये भव्य मोटारसायकल रॅली. हातात भगवे झेंडे घेऊन तरुण रॅलीमध्ये सहभागी. रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये बाईक रॅली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. रॅली दरम्यान विविध साहसी खेळांचंही प्रदर्शन. यवतमाळमध्ये रामनवमीचा जल्लोष. रामभक्तांची शहरातून भव्य मोटारसायकल रॅली. हातात भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक प्रभात फेरीमध्ये सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन. मोदींनी केली रामाची विधिवत पूजा. नागपूरच्या जोशी राम मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बावनकुळे आणि आमदार प्रवीण दटकेंनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. वाशिमच्या पोहरादेवीत गिरीश महाजन, संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचं जंगी स्वागत. बंजारा पेहरावात महिलांनी डबच्या तालावर ठेका धरत केलं स्वागत. वाशिमच्या पोहरादेवीत राममंदिरात गिरीश महाजन आणि संजय राठोड यांच्या हस्ते आरती संपन्न. भक्तिमय वातावरणात पूजा अर्चना. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक दौऱ्यावर. कोकाटेंनी घेतलं नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन. अयोध्येनंतर काळाराम मंदिर माझ्यासाठी महत्त्वाचं. संजय राऊतांची प्रतिक्रिया.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन. सकपाळ हातात संविधान ठेवत रामाच्या चरणी नतमस्तक. नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीनं बारामतीमध्ये कला शिक्षक चित्रकारांच्या चित्रकला कृतीचं आयोजन. प्रदर्शनात एका चित्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं त्यांनी रेखाटलं चित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.